वंचित बहुजन आघाडी पंढरपुरातून धनगर समाजाने सुरू केली। वंचितमध्ये केवळ दलित लोक आहेत म्हणणे चुकीचे आहे असं मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर यांनी व्यक्त केले। हे एक जातीय बिलकुल नाही, कारण हे जे राजकारण आहे ते वंचित बहुजनांचं आहे। हा आरोप अतिशय फालतू आणि घाणेरडा आहे असं मी म्हणतो। कारण जर तुम्ही वंचित बहुजन आघाडीची संकल्पनाच बघितली असेल तर ती वंचित बहुजन आघाडी चालू केली नाही एका जातीने, ती चालू केली आहे तर धनगरांनी। ते चालू केली आहे पंढरपूरमध्ये, जे सोलापूरवरनं 70 किलोमीटर दूर पडतं, तिथपासून ती चालू केली आहे धनगरांनी। त्याला साथ दिला आहे तर आपल्या दलित समूहांनी, त्याच्यामध्ये बरेच आंबेडकरी गट येतात, ते सोडून बाकीचे अजून बहुजन समाज येतो, ज्याच्यामध्ये माळी येतात, साळी, तेली, कोळी, कुंभी, मातंग, चर्मकार, ढोर, त्याच्यानंतर आदिवासी समाज येतात, भटके विमुक्त येतात, महादेव कोळी येतात। ह्या सर्वांनी आज एकूण ही ताकद उभी केली आहे। जर तुम्ही आमचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बघितले तर ते तुम्ही ज्या एका जातीचा उल्लेख करताय, मला त्या जातीचं नाव नाही घ्यायचं आहे, मी जातीवादी नाही, पण सरळ मी हे म्हणतो की त्या जातीचे फक्त 3च उमेदवार दिसत आहेत, बाकी सगळे तुम्हाला इतर बहुजन समाजाचे लोक दिसत आहेत आणि 1-2 मराठा कॅन्डिडेट पण दिसतील, मुसलमान कॅन्डिडेट दिसतील। त्याच्यामुळे म्हणतो की हा आरोप अतिशय बंडल आहे। यासह अनेक बातम्या पाहण्यासाठी येस न्यूज मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा। तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा।